महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर से एक दर्दनाक घटना सामने आई है। सोलापुर धुले महामार्ग पर तिसगांव के आगे खवड़िया पहाड़ इलाके में एक व्यक्ति के खाई में आत्महत्या की कोशिश करने की सूचना दमकल विभाग को मिली। जानकारी के मुताबिक आज 21 अगस्त को सुबह करीब 11:33 पर दमकल विभाग को घटना की जानकारी मिली। इसके बाद पदमपुरा अग्निशमन केंद्र की टीम मौके पर पहुंची और बचाव अभियान शुरू किया। बताया जा रहा है कि खाई में फंसे व्यक्ति को बचाने के लिए उसके माता पिता भी खाई में उतर गए, लेकिन रेस्क्यू ऑपरेशन के दौरान तीनों की मौत हो गई। फिलहाल मृतकों की पहचान सामने नहीं आई है। मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन खांडेकर के मार्गदर्शन में अग्निशमन विभाग की टीम ने बचाव अभियान चलाया। घटना के बाद पुलिस और संबंधित विभाग की ओर से आगे की जांच की जा रही है और मृतकों की पहचान करने का प्रयास जारी है। देवळाई येथून एक तरुण जवळपास त्याचं वय 18 वर्ष होतं ते येऊन डोंगराच्या कडेवर 10 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत तो नाट्य थरार करत होता। ऐकायला तयार नव्हता। मी त्याच्याजवळ 5 फूट अंतरावर असताना मी सुद्धा गावाच्या वतीने पोलीस डिपार्टमेंट माझ्यासोबत होतं, परंतु मुलगा ऐकण्याच्या स्थितीत नव्हता। तो वारंवार जागा बदलत होता आणि आईची संवाद साधत होता। आईने सुद्धा भरपूर त्याला विनंती केली की बाळा असं नको तसं नको, पण त्यांनी काही ऐकण्याच्या तो स्थितीत नव्हता, डिप्रेशनमध्ये गेलेला होता। आईने विनंती केली, जवळपास 3 तास आम्ही त्याची विनंती करत होतो। त्याच्यानंतर त्याचे वडील खाली होते, खाली येऊन त्याचे वडील सुद्धा विनवणी करत होता, परंतु काही क्षणात 15-20 मिनिटात शेवटच्या त्याचे वडील वरती आले। आम्हाला वाटलं तो समजवण्याच्या नादात त्याला थोडं बोलतील, परंतु त्यांना मुलाला धरायला गेला आणि तो मुलगा आणि वडील अगोदर खाली कोसळले आणि नंतर त्याच्या आईने सुद्धा उडी मारून घेतली। कुठलचे होते काही ते देवळाई पॉईंटचा असा अंदाजे आहे। काय कारण होतं काही समजलं? आणि त्यांचं घरगुती काय असेल माहिती। खवड्या डोंगरवर एक इसम त्या ठिकाणी आत्महत्या करण्यासाठी गेलेला आहे अशी 1100 वाजता 112ला कॉल आल्यानंतर आमचा पोलीस फोर्स त्या ठिकाणी गेला। 112चे कर्मचारी गेले आणि त्याच्यानंतर बाकीचे काही कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले। तर त्या ठिकाणी एक व्यक्ती की त्या ठिकाणी ती डोंगराच्या कडेला खवड्या डोंगराच्या कडेला उभी असल्याची आत्महत्या करण्यासाठी उभी असल्याची माहिती समजली। त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात ते पाहिले आणि त्याला कन्व्हिन्स करत होते की बाबा तू आत्महत्या करू नको। मग ते आत्महत्या करू नको म्हणून त्याला समजवत असतानाच काही कर्मचाऱ्यांनी लगेच तात्काळ फायर ब्रिगेड बोलवली। फायर ब्रिगेड सुद्धा त्या ठिकाणी आली आणि डोंगराच्या पायथ्याशी त्यांनी ती जाळी लावली की जर पडला तर त्या जाळीमध्ये तो अडकला आणि त्याचा जीव वाचेल अशा पद्धतीने प्रयत्न केले, परंतु तो पोलिसाला आणि खालच्या फायर ब्रिगेडलाही चकमा देऊन वारंवार त्या ठिकाणी जागा बदलायचा प्रयत्न करत होता आणि त्यामुळे ते खालचे जे पायथ्याच्या डोंगराच्या पायथ्याशी जे फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्याला बऱ्याच वेळाच ती तुमची जाळी बदलायचा प्रयत्न केला। तो जाणून हेतुपुरस्कर तसं आत्महत्या करण्यासाठी करत होता, परंतु आमचे लोक समजवायचा प्रयत्न करत होते। तो समजायच्या बेतातही आला होता। त्याचं मन परिवर्तन करत असताना तो मन परिवर्तनही होत होते, परंतु त्या गर्दीमध्ये पोलिसाला माहीत नव्हती। त्या गर्दीमधून त्यांचे वडील जे की पोलिसाला माहीत नाही ते अचानक गेले आणि त्याला धरून ओढण्याचा प्रयत्न केला, म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी पाठीमागे तोल गेल्यामुळे वडील त्यांनी मागच्या साईडला अंग झोकून दिल्यामुळे तो आणि वडील खाली पडून मयत झाले। आणि त्या ठिकाणी त्याची आई पण समजवत असतानाच आईने हे बघून तात्काळ आईनंही त्यांची उडी मारून तिघाची त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। आत्महत्याचं अजून तर पर्टिक्युलर असं कारण नाही, पण ऐकू असं आहे की वडिलाचे आणि मुलाचे काहीतरी वाद किंवा भांडण झालेली होती अशी माहिती, प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे।